त्याच दिवशी मला जिथे मार लागला तिथे 2 दिवस कोणालाही इजा होणार नाही अशा पद्धतीने फटाके लावा. घरी चाललो आहोत. हे पापड बनवतात. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज पालखी झाल्यावर 1 दिवसानंतर काढलेला व्हिडिओ आहे. माझं एकच सांगणं आहे, जे कोणी फटाके वाजवतात त्यांच्यासाठी की माणसांपासून जरा लांब फटाके वाजवा. कारण नशिबाने आणि जुलाई देवीच्या कृपेने मी वाचले. ज्या प्रकारे फटाका वरती गेला आणि त्याचा जो कवर असतो तो एवढ्या जोरात माझ्या डोक्यावरच्या पाठच्या बाजूला फटका बसला की मी डोकं धरून खाली बसले. मला वाटलं आता सगळं संपलं. गावच्या बायकांनी धरून बाजूला घेऊन पाणी वगैरे दिलं, पण काय देवीची कृपा, एवढा मोठा फटका बसून पण मी उभी राहिली. त्याच दिवशी मला जिथे मार लागला तिथे 2 दिवस सूज आली. तिथे मी आयडेक्स लावून उतरवली. 2 दिवस अर्धा चेहरा पण सुजला. शनिवारी पालखी झाली आणि मंगळवारी मी मंदिरात गेली, तरीही माझा अर्धा चेहरा कालवणलेलाच होता. माझं एवढंच म्हणणं की फटाके वाजवताना काळजी घ्या, कोणालाही इजा होणार नाही अशा पद्धतीने फटाके लावा. काही लोकांना वाटतं की एवढूसा लागल्याने एवढा मोठा बाऊ करते. ज्याला लागलं त्यालाच माहिती की एवढा मोठा फटका बसला तो. इथे माझ्या चुलत्याची मोठी सून राहते, सगळ्यात मोठी वहिनी. हे आमचं मुख्य ठिकाण बसण्याचं. यांचं घर पोपट. आमच्या इकडे बघा अंधार छार आहे. ह्या आमच्या सुनबाई आमच्या. नमस्कार सुनबाई. नमस्ते. अजून काय आम्हाला समजते? हे बघा समोर एकच घर आहे, तिथंच उजेड आहे, बाकी सगळं अंधार आहे. आम्ही आताच निघालो गावच्या मंदिरात. आमच्या इथे असं ह्या धाग्याने खाली जावं लागतं आणि येताना वर यावं लागतं. खूप मोठी डाग आहे. हे बघा, हे बोलतात काढल्या ना फोटो. चला मुंबईला. झाली आमचा शिमगा झाला आमचा. हे केवढं मोठा डाग आहे ते. एवढं आम्हाला वरती चढून यावं लागतं. हे आता तरी बनवलंय, पहिलं तर खूप हे होतं. ही आमची रोहिदासवाडी मुंबईला चालली एस टी स्टँड. आणि इथे वरती जायचं. हा डाग चढून गेलं आमची वाडी येते. आता चाललोय आम्ही इथून मंदिरात. इथून चाललोय आम्ही जुलाई मंदिरात. हा देखावा, चालत चालत देखावा काढायचं. डोक्या पदर घे, म्हणजे गरम नाही होणार. नाही, काय नाही. आम्ही नेहमी चालतच जातो, पण भाच्याने सुरेशची स्कूटी घेऊन आला आणि मग आम्ही त्या स्कूटीने मंदिरात गेलो. गाडीवर होते म्हणून मी व्हिडिओ काढला नाही. हे माझ्या माहेरचं धामंद्यामधलं जुलाई देवीचं मंदिर आहे. देव घरी आले तरीही मी मंदिरात जाते. सध्या मंदिराचं काम चालू आहे.
नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललोय घरी. आमचं मंदिर दर्शन झालं, मग देवदर्शन आमचं झालेलं आहे. देवदर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही आता घरी चाललोय. आमची गाडी घेऊन आलोय. चला मंडळी, आम्ही आता घरी चाललो आहोत. आता भेटू आपण जागेजवळ. त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालत असेल. चालत जायचंय. चला, आम्ही आता घरी चाललो आहोत. आता हा मंदिरात देवदर्शन झालेलं आहे. आता इथून पुढे थोडा प्रवास आमचा गाडीचा असेल. त्याच्यानंतरचा प्रवास आम्ही थोडं चालत जाणार आहोत. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. नमस्कार. त्या ताई गावी पापड बनवतात, कुरडया वगैरे सगळं बनवतात. ह्या ताईंना ओळखता का बघा? दामनन मध्ये, रोहिदासवाडी मध्ये, तिथे ह्या बघा कुरडया बनवतात, पापड बनवतात. तुम्हाला कधी लागले तर घेऊन जा यांच्याकडून. आम्ही यांच्याकडूनच घेऊन जातो. हे बघा, हे पापड बनवतात आहे, कुरडया बनवतात आहे, कुरडया. पापड पण बनवतात तांदळाचे, आणि हे इकडे असे वाळत घालतात. हा, इथून जवळच बौद्धवाडी आहे. त्यांना पण पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकतात. दुकानदार पण घेऊन जातात. ह्यांची दुकानला पण विक्री होते पापडाची. नाचणीचे पापड, तांदळाचे पापड, पोह्याचे पापड, पालक पापड, टॅमॅटो पापड, उडीद पापड. तुमच्या दुकानासाठी पाहिजे तरी घेऊन जाऊ शकता. हा बघा, हा संकेत आहे. हा आहे ना, मला उल्लू बनवला. आम्हाला कैऱ्या आणण्यासाठी नेणार होता जंगलात मसनात कुठे नेणार होता. पण ह्याने आम्हाला येडा बनवला. येडा बनून पेढा खातो हा. हा बघा कसा तोंड लपवतो. हा त्याचा भाव बघा बाहेर बसलाय. हा कामाला जायला लागला म्हणून, नाही तर ह्याने पण आम्हाला उल्लू बनवला. हे आमची समोरची मंडळी बघा, इथे समोर राहतात. आम्ही कधी पण यांच्या इथे जाऊन आणि हे त्यांची 2 मुलगे आहे बघा, ऑरेंजवाला आणि ब्ल्यूवाला, यांचे मुलगे. मी हे बघा तिथे समोरच्या घरात जाऊन बसतो कधी आल्यावर. पूर्ण दिवस कधी बसतो. हे बघा, ही मंडळी सगळी आता जो तो आपापल्या घरी गेले ना, म्हणून हे सगळे मंडळी येऊन इथे बसले. नाहीतर एवढे 2 दिवस इथं नव्हती. हे बघा, माझा नवरा पेरू काढताय. माझ्या सुनेला पेरू खूप आवडताय. पेरू निघाले नाही तर शूटिंग निघाली पाहिजे, हाय ना. त्याच्यामुळे आम्हाला 2-4 तरी भेटले तरी भरपूर आहेत. हे बघा, यांचा पेरूचा झाड आहे. हा संतोष भाऊंची आई आहेत. नमस्कार मंडळी, आता आम्ही निघायच्या तयारीमध्ये आहे. चला, हे बघा पॅकिंग चालू आहे. हे बघा, सगळं पॅकिंग करून टाकलंय. पॅकिंग चालू आहे. हे बघा, हे सगळे पॅकिंग करत आहे माझी बहीण. चला मंडळी, येतो आम्ही. आमचा परतीचा प्रवास झालेला आहे. मला आमची पालखी 5 दिवस आम्ही राहिलो, आणि आम्ही आता चाललोय आमच्या परतीच्या प्रवास. आमच्या बॅगा इथंच राहिल्या. हे आमचे भाऊस आहेत. म्हातारे कुठे गेले? दिलीप चला जात्या. हा आहे चिपळूण स्टेशन. गाडी नंबर 1205 मडगाव.